श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे 31 ऑक्टोबर. तर या दिवशी आलेली आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान हे केले जाते. नरक चतुर्दशीला यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. तसेच दिवाळीचा पहिला दिवस म्हणून अभ्यंग स्नानाची देखील प्रथा आहे. अभ्यंग स्नानाला नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व दिलं जातं. अभ्यंग स्नान म्हणजे तेल, उटणं, अत्तर लावून आंघोळ करणे. हे जे स्नान आहे तर ते नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पहाटे उठून हे स्नान केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. नरकासूर हा एक राजा होता आणि त्यांनी स्त्रियांना बंदी बनवून आपल्या कैदमध्ये ठेवले होते. नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. असं म्हटलं जातं की या दिवशी कृष्णाला वर मागितला गेला. जो कुणी या दिवशी पहाटे मंगल मुहूर्तावर स्नान करेल त्याला कधीही नरकाची जाण्याची वेळ येऊ नये, म्हणजेच नरकात जाऊ नये यासाठी हे मंगलमय स्नान पहाटे केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी अंगाला मुलतानी माती लावून आंघोळ करणे ह्याची प्रथा आहे. यामध्ये हळद, दही, तिळाचे तेल, बेसन, चंदन अशा अनेक औषधी वनस्पती लावल्या जातात. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मन आणि आत्मा त्याचबरोबर शरीर या सर्व गोष्टी साफ होतात. यावर्षी नरक चतुर्दशीला पहिली आंघोळ ही 31 ऑक्टोबरला असणार आहे. यावर्षी ही नरक चतुर्दशी 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 सुरू होणार आहे आणि ही चतुर्दशी जी आहे तर तिची समाप्ती जी आहे 31 ऑक्टोबरला 3:55 होणार आहे. आणि म्हणूनच उदय तिथीनुसार या दिवशी 31 ऑक्टोबरला हा जो नरक चतुर्दशीचा अभ्यंग स्नान आहे तर ते साजरं केलं जाणार आहे. पहा, आपल्याला उद्या गुरुवारी 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशीचं स्नान करत असताना ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही जर एक वस्तू आपण टाकून आंघोळ केली तर कोणत्याही प्रकारचा शत्रू असेल तर तो शत्रुतास दूर होईल. त्याचबरोबर तुमच्या मध्ये जी काही नकारात्मकता असेल, संकट, अडचणी तुम्हाला त्यामुळे येत असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील आणि तुमच्यासमोर तुमचे जे काही शत्रू असतील ते सुद्धा गुडघे टेकवतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. अभ्यंग स्नान हे वर्षातून एकदाच केले जाते, तसेच हे स्नान नेहमी करावे. सर्वांनाच या दिवशी दररोज हे स्नान करणं शक्य होत नाही, परंतु दिवाळीच्या दिवशी हे नरक चतुर्दशीला हे स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तुमच्यामध्ये जर काही नकारात्मकता असेल किंवा तुम्हाला कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा तुम्हाला शत्रू त्रास असेल, शत्रूची बाधा झालेली असेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. शत्रूचा जर तुम्हाला त्रास होत असेल, बऱ्याच वेळा आपल्या आसपास शेजारी पाजारी असे काही शत्रू राहतात तर ते आपल्याला तोंडावर गोड बोलतात, परंतु मागे आपल्या ज्या काही कामं असतील ते होऊ नये यासाठी खूप सारा प्रयत्न करत असतात आणि अशा शत्रूंना तुमची प्रगती झालेली देखवत नाही आणि त्यांचे जे काही दोष आहेत तर ते आपल्याला अशा पद्धतीने लागत असतात आणि आपली प्रगती होण्यापासून थांबते. यालाच शत्रुपीडा, शत्रुबाधा किंवा शत्रुत्रास असं म्हटलं जातं. ही शत्रुपीडा जर आपल्याला लागलेली असेल तर आपल्या कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नाही.
तसेच तुम्हाला नेहमी पैशाच्या अडचणी येत आहेत, नेहमी तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत आहेत आणि आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल, तर तुम्हाला ही एक वस्तू अवश्य अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. तसेच हे स्नान जे आहे तर ते वाईट कर्म, वाईट पाप किंवा वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानलं जातं. बऱ्याच वेळा आपल्याकडून अपशब्द बाहेर पडतात आणि त्याचे दोष आपल्याला लागले जातात. काही वाईट पाप आपण केलेली असतील, काही वाईट कर्म आपण केलेली असतील, तर त्यातून सुटका होण्यासाठी ही एक वस्तू टाकून या नरक चतुर्दशीला तुम्हाला अभंग स्नान हे करायचं आहे. तर पहा, यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 5 वाजता सुद्धा उठले तरीसुद्धा चालेल, कारण हे जे स्नान आहे तर ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच केले जाते. जर आपण हे स्नान ब्रह्ममुहूर्तावर केलं तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते. यावर्षी अभंग स्नानाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 31 ऑक्टोबरला पहाटे 5:21 सुरू होणार आहे आणि 6:33 असणार आहे. आता ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी हे स्नान 5:30 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही जर उटणं घेऊन आलेला असाल तर ते उटणं सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अंगाला लावायचं आहे आणि अंघोळीचं पाणी घेताना थोडंसं कोमटच घ्यायचं आहे. सर्वात आधी या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 हिरवी वेलची टाकायची आहे. आता ही हिरवी वेलची तुम्ही संपूर्ण टाकू शकता किंवा ती फोडून देखील टाकू शकता. यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे या दिवशी गुरुवार आहे, आपला गुरुग्रह मजबूत होतो. गुरुग्रह मजबूत झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. त्यामुळे तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तसेच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्हाला 1 चम्मचभर गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर पहा, ह्या अभंग स्नानाला बरेच जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात, परंतु सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. पहा, जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल देखील टाकू शकता. तेही नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. तर पहा, तुम्ही अंघोळ करताना या दिवशी डोक्यावरून स्नान तुम्हाला करायचं नाही. तुम्ही पुरुष असले किंवा स्त्री असले तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी डोक्यावरून म्हणजे केस धुवायचे नाही. गुरुवारच्या दिवशी जेव्हा आपण केस धुतो त्यावेळेस आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. आपल्याला सतत अडचणींना सामोरे जावे लागते आणि सतत पैशांची तंगी आपल्याला जाणवत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी गुरुवारच्या दिवशी केस हे धुवायचे नाही. हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये एक कारिटल नावाचं फळ मिळेल. ते तुम्हाला या नरक चतुर्दशीनिमित्त बाजारामध्ये उपलब्ध होईल. ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच घरी घेऊन यायचं आहे आणि ज्यावेळेस अंघोळ होईल त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या पायात डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचं आहे आणि घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे आणि हे अभंग स्नान देखील करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे आणि अभंग स्नान देखील तुम्हाला करायचं आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.